आणि महिला पण तर चांगली सायकल चालवतात, गाडी चालवू शकतात. असे उदाहरण भरपूर आहेत की ज्या एकदम चांगल्या पायलट आहेत आणि मिलिटरीमध्ये पण भरपूर अशा पायलट आहेत की ते एकदम सुपेरियर विमान चालवतात. तर मी का नाही चालवू शकत, हाच क्वेश्चन आहे. म्हणजे आता स्वातंत्र्य येऊन 75 वर्ष झालेली आहेत तरी आणि आपल्याला मतदानाचा अधिकार तेव्हापासूनच आहे. पण बाहेर देशात म्हणजे भारत सोडता इतर देशांना नंतर मतदानाचा अधिकार मिळाला महिलांना, तर तरी आपल्यापेक्षा ते पुढे आहे. म्हणजे आपल्याला कुठं स्पेस कमी मिळतो नेमका आपल्या भारतातल्या महिलांना, एक मला थोडा प्रश्न. आपण ग्रामीण भागात पाहतो की ज्यावेळेस मुलगी म्हणजे लहान असते ज्यावेळेस खेळभांडे खेळतो ना आपण, त्यावेळेस मुलीला खेळभांडे खेळताना घरी ते म्हणजे छोटे बनवण्याचं, चपात्या बनवायचं म्हणजे घरापासूनच तिला सांगितलं जाते की बाबा तू बाहेर जाऊ नकोस. म्हणजे जेवढा आता सध्याचा जो काळ आहे, आणखी पण महिला म्हणजे मुली आहेत त्यांचं 12वी झाल्यानंतर किंवा 10वी झाल्यानंतरच लग्न होतं. जी त्यांची स्वप्न असतात ती पूर्ण होत नाहीत. म्हणजे करिअर विषयी त्यांचं जे स्वप्न ते हेच राहतं, अपूर्णच राहतं. आणि लग्न झाल्यानंतर त्यांना शिकणंही होत नाही, कारण शिकण्याचं एकतर जबाबदारी पण असते नंतर आणि घरच्यांचा पण विरोध असतो. कारण समाजामध्ये शिक्षणाला जेवढं महत्व आहे बाहेर, पण तेवढं आता त्यांच्या घरामध्ये किंवा त्या मानसिकतेमध्ये आणखी शिक्षणाचं महत्व समजलेलं नाही. ऑब्जेक्टिफाय जे करतात मुलींना की नॉर्मली जेव्हा मुलींना बघायला जातात स्थळातून की आणि जर का ती इन केस फोटोमध्ये जर काही गोरी दिसली, जे नॉर्मली आता फिल्टरमुळे होतं, आणि ती तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा बघतात की बा मुलगी सावळी आहे, मीडियम टोन आहे तिचा, तर तिला लगेच तिथनं म्हणजे विचार असतात त्यांचे की मुलगी सावळी असल्यामुळे आपलं वंश मे बी पुढे जाऊन सावळं गोरं असं काहीतरी होणार. ते तिथनं ते ऑब्जेक्टिफाय करणं सुरू करतात. सेम गावामध्ये पाहिलं ते सरपंच जरी महिला असेल तरी पण त्या तिच्या नवऱ्याला सरपंच म्हणून आपण करत असतो किंवा बरेच अधिकार द्यायला त्या पुरुषालाच आपण पाहतो की फक्त सही पुरतच आपलं म्हणजे ठेवलं जातं महिलांना. तर हे कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे. आणि जे काही 2-3 महिन्यापूर्वी आपलं जे काही विधेयक आलं आणि पूर्ण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सुद्धा राष्ट्रभवनाची जी काही उभारणी झाली, उद्घाटन झालं, त्यांना तिथं आमंत्रित करण्यात आलं. त्यांना सुद्धा वेगळी भूमिका दिली जाते प्रत्येक ठिकाणी. महिलांना शिक्षणात असेल, राजकारणात असेल, मतदानात असेल, घरात असेल, प्रत्येक ठिकाणी दुय्यम भूमिका आहे. ही बदलण्यासाठी आपल्याला राज्यकर्ते बदलावे लागतील. पाहिजे की त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच पाहिजे, हा एक माझा पहिला मुद्दा. आणि मी असं मानते की पब्लिकली जो आपला स्पेस आहे त्याच्या आधी आपल्याला आपल्या घरामध्ये किती स्पेस आहे, आपण किती प्रकारे आपल्या घरामध्ये व्यक्त होतोय, आपले आई वडील असतील, वडील असेल, भाऊ असेल, तो आपल्याला कशा प्रकारे स्पेस देतो, आपण कशा प्रकारे व्यक्त होते, हे मेन म्हणजे महत्वाचे आहे. आणि आपण बघतो की आपली काही जरी निर्णय घ्यायचा झाला तरी मी माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय मी तो निर्णय घेऊ शकत नाही. मी माझ्या भले आणि त्या दुसऱ्या बाजूला माझा भाऊ व्यवस्थित निर्णय घेतोय की बाबा मी हे करू शकतो ते शकतो, पण मला काही निर्णय घ्यायचा झाला तर माझ्या आई वडिलांना विचारायला लागतं, बाबा ही काय आहे. मग मी जर शिकलेली, मला तर समजते सगळं की मी समजू शकते की माझं हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, तर मी का माझा निर्णय मी स्वतःहून का घेऊ शकत नाही, प्रत्येक वेळी मी का डिपेंड राहायचं. आणि मांडायचं होतं की घरची इज्जत किंवा समाज, जात या सगळ्याची इज्जत म्हणून महिलेकडे का बोलतो, तुमची इज्जत आहे, तुम्ही राहायला पाहिजे, असंच का बोललं जातं. मुलगी जर आज स्कूटीवर चालली तर मुलं किंवा पुरुष असे लांब पडतात, जे आपण रील्स बघतो आज, किंवा आपणही जेव्हा मित्र बसलेला असतो, अरे पोरगी आली स्कूटीवर सगळ्या बाबा, ही मानसिकता बनली गेलेली आहे. तर कसं आहे, तिच्या कपड्यांवरून का जज केलं जातं. आभार की तुम्ही अशा पद्धतीचा खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम आयोजित केलेला आहे की ज्याच्यामध्ये फक्त एक भाषण नाही आहे, तुमचे विचार पण या निमित्ताने तुम्ही मांडताय. आणि मला असं वाटतं की ही संवाद पद्धती आहे खूप गरजेची पण आहे, कारण आपण समतावादी असलो तर मग दुसऱ्याचंच फक्त ऐकायचं आणि त्याच्यावरून आपली मतं बनवायची असं नसून एकमेकांमध्ये काही एक विचारांची देवाणघेवाण ही गरजेची. खरं म्हणजे मला पण ह्या निमित्ताने खूप समजायला आणि शिकायला मिळतं. म्हणजे असं काही समजून नाही की मी केवळ तुमच्यापेक्षा काही वयाने आणि काही अनुभवाने मोठी असेल तरी सगळंच मला पण समजलेलं आहे असं नाही. आपण प्रत्येक वेळा शिकत असतो. आणि हुंडा प्रथा अजूनही चालू आहे, तर ती का योजना इथे तर त्यांच्या अत्याचार इथे म्हणजे असं
ते तसं का? पण आताचा काळ वेगळा आहे. आता जर पाहिलं तर आपले आईच्या म्हणजे जी काय पिढी आहे आई वडिलांची, ती एक शेवटची पिढी राहिली आहे की जी इंटरनेटवर म्हणजे नाही का ऍक्टिव्ह नाही आहे. ती एकच शेवटची पिढी आहे. त्याच्यानंतर त्यांना काय करायचं, अप्पर कास्ट जे पुरुष होते त्यांच्या तिथे नाचवायला पाठवायचे नाही. आणि ते खूपच म्हणजे डिस्क्रिमिनेटिंग होते. ते अप्पर कास्ट महिलांना ते नाचवायचे नाही आणि शूद्र कास्ट महिलांना ते त्यांची एम्पॉवरमेंट म्हणून त्यांचं छळ केलं जायचं. आणि तिथे बरेच मुद्दे येतात, सेक्शुअल हॅरेसमेंट येतं, जसं की आता पण आपण पाहतो. काळामध्ये जेव्हा महिलांबद्दल बोलतोय तेव्हा त्यांच्याकडे खूप दुय्यम म्हणजे स्थान नव्हतं त्यांच्या समाजामध्ये, परंतु आजच्या समाजामध्ये जेव्हा आपण पाहतोय तो स्थान आहे त्यांना, ते वाढत चाललंय. दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला विकसित होत चालल्या आहेत. त्यांचं ते पुरुष काही काही क्षेत्रामध्ये पुरुषांना पण मागे टाकते, परंतु जेव्हा ते या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांना ती सुरक्षा मिळत आहे का? आपण जेव्हा ऐकतोय आपल्याला वाटतं की कामाच्या जागी महिलावर अत्याचार झाला, ह्या गोष्टी का घडतायत? म्हणजे काही पुस्तकांमध्ये सुद्धा वाचलेलं आहे की त्याच्यामध्ये असं की आदिम समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, पण ते नंतर का उदयास आलं स्त्री पुरुष असमानता, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यानंतर मग आपण आज पाहतो आजचा आपला जो विषय आहे तो की सामाजिक अवकाश म्हणजे नेमकं आपण काय आहे की त्याच्यामध्ये समजा वैयक्तिक जे आयुष्य असतं महिलांचं ते सुद्धा एक प्रकारे सामाजिक असतं. सामाजिक असल्यासारखं वैयक्तिक आयुष्य सजवायचं नाटवायचं तिच्याविषयी बोलायचं, दुसऱ्या दिवशीपासून तिला झोपलं तर ती जी म्हणजे इथल्या पितृसत्ताक व्यवस्था असेल आणि मनुस्मृतीनं आलेल्या सगळ्या गोष्टी आणि आपली संस्कृतीच्या नावाखालचं ते बाईकवरती काढलेलं कायमचं घडतं, तर तिच्यावर शूद्रांच्याही हिंडलेली गेलेली मनुस्मृतीमध्ये ती म्हणजे स्त्री आणि आणि आपण पाहतो की कशा प्रकारे मग जेव्हा पूर्वीच्या काळी महिलांचं केशवपण त्याचा नवरा वारला तर त्यांचं केशवपण केलं जायचं, त्यांना विद्रोह केलं जायचं किंवा मग सती पाठवलं जायचं. समजा असं आहे की मी लिंग महत्त्वाचा अभ्यास करतोय, तर त्यामध्ये मी समग्रलक्षी अभ्यास करण्यापेक्षा सूक्ष्मलक्षी अभ्यासावर जास्त भर देतो. तर समस्या तर सर्वांनाच आहे, परंतु काही जर एखाद्या स्पेसिफिक एखाद्या मुलीची समस्या घेतली तर स्त्रीपेक्षा इतर गोष्टींना पुढे जायचं असेल तर तिला आर्थिक गोष्टी, सामाजिक गोष्टी त्या अडथळा येतात. तर त्याचबरोबर मी एक इंडिव्हिज्युअलमध्ये एका मुलीचं जर उदाहरण जर घेतलं तर जसं की तिला वडील नाही तर ती मामाची तर आहे, मग ती तिला 10वीला 91% पडतात आणि फक्त एवढ्या गोष्टीला की ती पुढं काय करेल, तिची वडील नाही तर आणि तिची आई मामाची तर राहते. ती मुलगी आहे म्हणून तिचं लग्न लावून दिलं का, कारण ती मुलगी. मुद्दा असा येतो की त्या मुलीला 91% पडतात, एवढी हुशार आहे, तर मग याच मुलीसारख्या आणि कितीतरी मुली असतील की त्यांना फक्त सामाजिक दडपणामुळे ती